पहिलं रांगडी जेवण बरं वाटायचं, होय. म्हणजे समाधानाची ढेकरी यायची. हां. आता काय नाही, जेवण हात धुवून उठलं की पाणी पिऊन कार्यक्रमाला एक एक देवाचं शरण म्हणली भूक लागते. पण पाहुण्याला पुन्हा जेवायला वाढा तर कसं म्हणायचं, ही बी अवघड आहे. एका गाण्याचं जिरते का? एका गाड्यात ती म्हणजे जेवण संपते. तरी पण आम्ही कार्यक्रम झाल्यावर माझी साथीदार म्हणते दिगंबर जेवणाचं बघा. हां. मग मला काय छानात नातं जोडायची सवय. हां. हां. कुठल्या बाईला मी बाई म्हणलो नाही, ताई म्हणलो. हां. हां. ताई म्हणलं की जेवण लगेच असते, हम्म. चहा तर लगेच असते. आई म्हणल्यावर मांडीवर जेवण आहे. हम्म. हम्म. हो ताई आम्हाला भूक लागली म्हणली लगेच जेवण आणते ती. हम्म. हम्म. मग डबल जेवावं लागते आता. पहिले शिंगल जेवणावर चालू दूध, हां. 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 म्हणजे सगळे देशी होते ना पहिले. हो. म्हणजे पहिल्या जेवणाची एवढी कशी काय चव होती हो? हा, पहिल्या जेवणाची? पहिले जेवण खपली गहू असायचं. हम्म. खपली गहू असायचं, खीर घोटून, हम्म. म्हणजे त्यात मया कांडून कुटून केली जाय. थोडक्यात सांगायचं म्हणजे खस जास्त लागायचा त्या म्हणजे त्यात कसं लावून त्यांना बघा किती बाया घसा घसा करायचं. आता त्या मायावर एक गाणं होतं आमच्या आईचं, हम्म. ते गाणं आठवलं. म्हणजे मया कशी पहिले जेवण कसं. बर. माझ्या घराला पावईना, माझ्या घराला पावईना, माझी चूल थंडगार, आला लाडूचा जेवणार, आला लाडूचा जेवणार. म्हणजे त्या बायकून कितीतरी लाडू चवीच केलं तर त्याला बहिणीच्या लाडूची चव असायची. बर. कारण बंधू येणार आहे म्हणून ती डाळ भरडायची, जात्यावर पांडुरंगाची गाणी म्हणायची, ती जातं दळताना माया त्यात मिसळायची.